काय मग काय लिहिलंय पत्रात? काय लिहिलं असणार? पत्र असू दे, फोन असू दे, आता काय बी असू दे, नेहमीचा एकच प्रश्न आहे, कधी येत आहे? ए तसं नाही रे, भावानं ब्रोशर पाठवला, ब्रोशर सोसायटीचा. हे बघ हे बघ. व्हायला भारी की सोसायटी, आणि सगळ्या सुखसुविधा पण आहेत. हे अरे बघ, अरे म्हणून तर म्हणतोय लवकर बुकिंग करून टाकू. फक्त एकच जण कमी आहे. हे लेका, अरे विचार कर जरा. अरे मेंटेनन्स पण कमी आहे आणि असला चान्स परत परत नाही येत. हे बाबा, मला मध्ये घेऊ नका. गावातलं कोण असलं तर तुम्हाला देऊ का जुळवून? हे राहू दे, गावाकडचा. आपल्या युनिट मधला असला तर बोला. ते काय म्हणतोय, आपल्या युनिट मधला पाहिजे ना? हो. अरे मग ह्यो आब्या आहे की. हे आब्या, तू होता आमच्यात. मी? मग हो की. अरे पण मी कसा घेऊ? अरे त्याला काय होते, आता तर जॉईन झालास तू, तुझी सेव्हिंग असेलच की. आणि हे बघ, तुझं घर घेतलंस ना, तर तुझ्या घरची पण खुश होतील आणि पोरगी पण खुश होईल. म्हणतील की लग्नाआधी यानं फ्लॅट घेऊन ठेवलाय, पोरगी पण लगेच भेटेल तुला. मी तिकडे सातारला घेऊन काय करू? आम्ही हाय मुळशीचं. घेतलं तर तिकडे पुण्यातच घेऊ की. अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून घे, मध्ये आधी सुट्टीला का तरी येत जा. नाहीतर ती काय म्हणते ती दुसरं घर. सेकंड होम. सेकंड होम. हे कशाला चेष्टा करता त्याची? हा इथं घरी जायला होईना आपल्याला, आणि सेकंड होम म्हणून. मग एक काम कर की, रिटायर झाल्यावर राहिले, पण आत्ता घर घे. आमच्यावर चौथा ये रे. नाही नको, मी काय तिथं फ्लॅट घेणार नाही. अभ्या, एक होऊ शकतं बरं का. ह्याला जर सातारची बायको मिळाली ना, तो जग मारत तिकडे येतोय बघा. ए बाबा नको, तुमच्या सातारकडच्या पोरीला खोडगुणी असतात. हे काय रे, तू काय मला शितलीवरून बोलतोय का? अरे मी ती जनरलच बोलत होतो सातारच्या पोरींबद्दल. हा, आणि वहिनींवरनं बोललो असं बिलकुल वाटून देऊ नको बरं का. उगाच गैरसमज करून घेशील. हा. काय पण तू म्हणतोस ते खरं आहे. नाही म्हणजे सातारकडच्या पोरीनं खरंच खुडगुण येत. अरे तू शितलीला आधी बघितलं असतंस ना, तुला विश्वास बसला नसता ही शितली म्हणून. लई डेंजर होती ती. म्हणलं तर ज्वालामुखीच. नाही रे, केवढ्या मन मिळावू आणि सांभाळून घेणारे आहेत वहिनी. काय पण सांगतेस. तुला ना काहीतरी किस्से सांगतो तिचे, मग तुला विश्वास बसेल कशी होती ती. पण लग्न झालं शांत झाली बरं का शितली. आता समजूतदारपणे वागते, कोणाला काय पाहिजे काय नको सगळं बघते. पण हा मेन म्हणजे खुडी काढत नाही आता कोणाची. बघा, अशी पाहिजे पोरगी. आजा, वहिनी माझ्यासाठी शोधणार होत्या, त्याचं काय झालं? म्हणजे शोध थांबला वाटतं. थांब. अरे बरं झालं तू आठवण करून दिलीस. आत्ताच फोन करतो आणि जापतो तिला. बघतो कुठवर आलाय शोधते. हा, मी जरा आलो फोन करू. हा सर. मी पण आलोच बरं का लगेच. आता आजा गेलाय आणि त्यानं जर त्यासाठी पोरगी शोधली तर आपला चौथा पार्टनर फिक्स. राव गंडवलं तुम्ही हा त्याला. नाही आवाज होते ना, पाहुण्यांना घरी बोलवून यायची. शेवटी पाहुण्यांसमोरच स्वतःच असं करून घेतलं. अरे तुला सांगते, दोनदा गेलो कुठलं पाहुण्यान कुठलं काय. तर सुद्धा भाग बंदच झाला असेल ना. मग काय तर, चिपळूण गाडी थांबायचं नावच येत नव्हते. चिपळूण गाडी सारखी डबा लेके अंदर बार टराम टुरम डराम. अरे तुम्हाला सांगते, तर टाकीतलं पाणी पण संपायला आलतो, तरी भैया थांबायचं नावच घेणं. मला वाटलं आता हापच्यावर जाऊन पाणी बिणी भरायला लागतंय नाही पण चल, आता गेम ना याच्या पुढचं काहीतरी झालं पाहिजे. काय त्रास केलं पाहिजे.
शीतल माझ्याकडे एक डेंजर मिसाईल आहे. विचारा की मला केवढं डेंजर आहे म्हणून. रावल्या एक दिन सांगतो का आता? शीतल भैया घरातनं 100% बाहेर जात असतो. हे काय सांगतोस? सांग की रावल्या, सांग की. मिसाईल हे रावल्या नंतर खाजवत बस, आधी सांग. अगं मिसाइल कवच कुल्ली. ये क्या होता है? वो क्या होता है? और जब अंगा को लगता है ना आदमी नुसता खंजड़त बसता है. बहुत डेंजर होता है. अगर अपना चंदन वंदन किला है ना उसके नीचू कवच कुल्ली मिलती है. रावल्या मराठीत बोल की, काय कळना झालंय. अगं ते कवच कुल्लीची शेंग असती ती मी उद्या घेऊन येतो. आपण एक काम करू, आपण भैयाच्या कपड्याला लावते. अगं शीतल एकदा माणसाच्या अंगाला लागली का नाही माणूस येड्यागत खाजवत फिरतो. विचार कर की भैया नुसता माकडावानी खाजवत सुटलाय. आई ग. हे पण रावल्या तू बोलतेस तसं झालं ना तर तुला मागशील ते मिळेल. शीतल पाहिजे ती देणार. होय र, तू मागून तर बघ. मला काय पाहिजे तवा. मला माझी कविता भेटली की झालं. आणि माझं पायथन बी मिळेल की. रावल्या लाडात येऊ नकस, कळलं? होय पण तुझा प्लॅन लईच भारी आहे र. असं खरंच झालं पाहिजे. अगं कवच कुल्ली पुढं भली भली टिकत नाहीत. जाने दे ना शीतल. अगं असं कशाला करताय उगाच. काय जाणे देना. शीतल तुझी मैत्रीण लय बाय भित्रे. अगं सारखी पुढं पुढं करती आणि ऐन टायमाला टांग मारती. जाऊ दे जाऊ दे, तिला काय बोल नकस, तिला काय कळत नाही र. शीतल तुला पटलाय ना प्लॅन तू कर. मी आहे तुझ्या संग. मी का भीतोय काय गुन्हाला. इसलिए तुम्ही नको बोल रही हो ना.